We will wait for 2-3 minutes so that other student would join. Only 19 students have been joined still now. We will wait for 2-3 minutes and we will start. Okay, in previous lecture, we have seen how to use this laser level. Okay, now we will see short video how to set a grade with a laser level. Okay, we will see how to set a grade with a laser level. Recording in progress.
समजलं का तुम्हाला? I will explain here one by one. Okay. How to set a grade with the laser level. Laser level चा उपयोग करून ग्रेड कशी सेट करायची. First of all, anyone from class, please let me know what is the meaning of setting a grade. Grade set करणं म्हणजे काय? What does it mean actually? To set a grade means can anyone tell how what is the meaning of setting of a grade? Do you know meaning of setting of a grade? Pooja Ingre? सुयश हुबाळे, सनी, Ranjit, Sanket Shinde. Do you know meaning of grade? My voice is audible? Please tell me. Hello? Is my voice audible? Yes, sir. Okay. I will tell you what is meaning of grade. Grade म्हणजे स्लोप. तुम्ही एखादा रोड जर पकडत असाल तर त्या रोडला किती स्लोप देतो आपण, त्या स्लोपला थोडक्यात आपण ग्रेड म्हणतो. ठीक आहे. 1:2 म्हणजे 100:1, 100:2 किंवा पर्सेंटेज मध्ये पण देतात. 1%, 2% like this way. Okay. This simply called as a grade. Okay. आता बघा, ह्या ग्रेड सेट करण्यासाठी आपण या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करतो. तर तो कसा उपयोग करतो ते आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. तर काय करायचं बघा, फर्स्ट ऑफ ऑल set up the laser level on the tripod and firm ground. आता कुठले इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सेट इट ऑन अ फर्म ग्राउंड. एखादा स्टेडी जिथे जागा आहे तिथे इन्स्ट्रुमेंट सेट करा, और ऑन अ ड्राय ग्राउंड. ठीक आहे. म्हणजे एकदा सेट केल्यानंतर त्याचे शू आपण पूर्ण जमीन केल्यानंतर ते पुन्हा हल्लं नाही पाहिजे शक्यतो, जोपर्यंत आपलं पूर्ण रिडिंग होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो सेट अप द लेझर लेवल ऑन अ ट्रायपॉड ऑन अ फर्म ड्राय ग्राउंड. ओके. इन्श्योर ट्रायपॉड इज स्टेबल. ठीक आहे. Now turn on the laser level and give it the movement to self level. As I have told to you in previous lecture that instrument is having a button. After doing leveling, म्हणजे फूट स्क्रू एकदा लेवल केल्यानंतर after that what we have to do, we have to press the button, and by that button, if we press that particular button, level instrument get leveled internally. स्वतः तो लेवल करतो. ठीक आहे. इट इज हॅव्हिंग सम सर्वो मोटर्स. बाय युझिंग दॅट टेक्नॉलॉजी इट गेट लेवल. ओके. इट सेल्फ. सो टर्न ऑन द लेझर लेवल अँड गिव्ह इट अ मूवमेंट टू सेल्फ लेवल. ओके. नाउ आयडेंटिफाय द इनिशियल हाईट ऑफ युअर ग्रेड. आता तुम्ही ज्या लेवलची ग्रेड काढणार आहात, स्लोप देणार आहात तुम्ही रोडचा, त्याची जी इनिशियल हाईट तुम्हाला काहीतरी रेफरन्स हाईट असती ती आयडेंटिफाय करा, ती किती आहे ते मोजा. अँड देन द पिच ऑफ द ग्रेड स्लोप इज ड्रॉन फ्रॉम हिअर. आता इथून तुम्हाला ग्रेडचा हे काढायचं आहे, स्लोप काढायचा. ठीक आहे. त्या पॉइंट पासून इथं तुम्हाला आता बाण दाखवायला, तिथून आपल्याला वर चालू करायचं समजा. आता इथून आपल्याला काम चालू करायचंय. सो वी विल प्रेस द वी विल फिक्स स्टॉप ओव्हर हिअर. इथं स्टॉप फिक्स करतोय ज्याच्यावर आपल्या हे असतं. ठीक आहे. प्लेस द बॉटम ऑफ द लेवलिंग रॉड ऍट द डिझायर्ड हाईट. ठीक आहे. हा बॉटम जो आहे लेवलिंग रॉडचा तो डिझायर्ड हाईटला ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो ह्याची मुवमेंट करा.
ऍडजस्ट द लेझर डिटेक्टर. आता हा जो असतो हा डिटेक्टर असतो, ह्याच्यातून लेझर बाहेर पडतो आणि हा डिटेक्टर मध्ये दॅट लेझर इज डिटेक्टेड. ओके, सो ऍडजस्ट द लेझर डिटेक्टर अप और डाऊन अंटिल द यू हिअर द बीप. ठीक आहे, याच्यानंतर हा जो लेझर डिटेक्टर आहे असा वर खाली करा अंटिल यू गेट द बीप नॉईज. ठीक आहे, कंटिन्युअस बीप असं नॉईज येईपर्यंत त्याला हे करा. नॉईज बीप येतो म्हणजे तो एक्झॅक्टली लेवल गेलेला आहे. सो ऍडजस्ट द लेझर डिटेक्टर अप अँड डाऊन अंटिल यू हिअर द बीप. ठीक आहे, like this way. When it come to here, you will get the noise beep. Okay. Secure the detector. Now हा जो डिटेक्टर आहे हा स्क्रूनी फिक्स करून टाकायचा. ओके, सिक्युअर द डिटेक्टर ओव्हर हिअर. Identify the desired amount of fall from the top of the grade to the bottom. ठीक आहे, आता इथून आपल्याला ग्रेड टाकायचं आहे, असं स्लोप टाकायचा आहे. तर आता तो किती खाली असला पाहिजे हे आयडेंटिफाय करा. ओके, लेट्स अज्युम 10 इंचेस फॉल फॉर दिस एक्झाम्पल. आता इथून ते इथपर्यंत तुम्हाला 10 इंचेसचा फॉल पाहिजे. म्हणजे दिस वन इज अ फर्स्ट लाईन and this one is a second line which is 10 inches down. Okay, so let's assume we have to find 10 inches fall from here to here. Okay, so identify a desired amount of fall from the top of the grid to the bottom. Okay, now move the detector 10 inches up and secure it. आता आपल्याला इथून खाली 10 इंच जायचं होतं, तर आता काय करायचं, जो डिटेक्टर आहे त्या डिटेक्टर यू शुड मूव अप अँड सिक्युअर इट. 10 इंच वर घेऊन तो सिक्युअर करा. ठीक आहे, आधी जेवढा इंच होता त्याच्यापेक्षा 10 इंच वर घेऊन त्याला फिक्स करा. नाउ वॉक. आता एकदा तुम्ही डिटेक्टर फिक्स केला, आता तुम्हाला काय करायचं की तुम्ही त्या जमिनीवर पुढे वॉक करत जावा until walk to where bottom of the grid will be. फाइंड द लेवल. आता बघा, आपण इथं काय केलं, हा जो डिटेक्टर आहे हा खाली होता, तो 10 इंच वर घेतला आणि पुन्हा आपण इथं गेलो आणि जिथं तुम्हाला पुन्हा जमिनीवर ठेवल्यानंतर हा पुन्हा लेवलला येईल. म्हणजे आपण वर घेतले म्हणजे हा पॉईंट वर आला, हा पॉईंट खाली आला. ठीक आहे, सो फाइंड द लेवल विथ द लेझर डिटेक्टर. पुन्हा लेझर डिटेक्टरनी लेवल फाइंड करा. ओके, मग बऱ्याच केसेसला काय होतं, एक तर तुम्हाला वर उचलल्यानंतर तो बीप वाजतो किंवा खाली घेतल्यानंतर बीप वाजतो. ठीक आहे, दॅट इज युअर लेवल विच इज 10 इंच बिलो. ठीक आहे, तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन मिळत नाही, कधी कधी थोडंसं वर उचलायला लागतं किंवा थोडंसं खाली जावं लागतं. दॅट इज युअर रिक्वायर्ड लेवल. ओके, सो लिफ्ट द डिटेक्टर अप टू वेअर यू विल गेट द बीप नॉईज वन्स अगेन. तुम्हाला बीप नॉईज वन्स अगेन अजून एकदा मिळेल आणि तो जो पॉईंट असेल तो तुमचा 10 इंच डाऊन असेल. ओके, आणि जॉईन दॅट पर्टिक्युलर लाईन, फिल दॅट एरिया और एक्सकॅव्हेट दॅट पर्टिक्युलर एरिया. इथं सांगितले बघा, तुम्ही पुढे गेल्यानंतर ज्या लोकेशनला तुम्हाला 10 इंच खाली पाहिजे तिथं गेल्यानंतर तिथल्या जमिनीच्या कंडिशननुसार यू हॅव टू गो डाऊन और यू हॅव टू डिग इन टू द ग्राउंड दॅट स्टाफ और यू हॅव टू लिफ्ट द स्टाफ. नाउ आता ह्या लोकेशनला द बॉटम ऑफ द लेवलिंग रॉड रिप्रेझेंट द बॉटम ऑफ द ग्रेड. ठीक आहे, विच वी आर रिक्वायर्ड. आपल्याला काय पाहिजे होतं, तर 10 इंच डाऊन ग्रेडचा पॉइंट पाहिजे होता. आणि आता दुसऱ्या लोकेशनला ठेवल्यानंतर जिथं तुमचा रॉड येईल उचलल्यानंतर किंवा हे, तर तो तुमचा रिक्वायर्ड लेवल असणार आहे. ठीक आहे, द बॉटम ऑफ द लेवलिंग रॉड रिप्रेझेंट द बॉटम ऑफ द ग्रेड. Now mark the spot by inserting stick into the ground displaying the desired height. त्यानंतर जमिनीत खुटी किंवा एक काठी रोवा आणि त्याच्यावर ते मार्किंग करायचं बॉटमचा. दॅट इज युअर रिक्वायर्ड हाईट. ठीक आहे, मग त्याच्यापर्यंत एक तर तुम्हाला भरायचं किंवा तेवढं तुम्हाला खोल खोदायचंय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते 2 पॉईंट जॉईन करा. यू विल गेट द रिक्वायर्ड ग्रेड लाईन. ठीक आहे, मग त्याच्यानंतर शेवटी काय करायचं असतं तुम्हाला, what you have to do, you have to just
कनेक्ट दोज पॉईंट, म्हणजे हा इनिशियल पॉईंट आणि हा एंड पॉईंट हा कनेक्ट करायचा. म्हणजे जी रेड कलरची लाईन आली ती तुम्हाला त्या ग्रेड मध्ये मिळाली. ज्या रिक्वायर्ड ग्रेड होता इथून तिथपर्यंत तुम्हाला 10 इंचचा ड्रॉप पाहिजे होता, त्या ड्रॉप मध्ये ही लाईन आहे आणि दिस इज युअर रिक्वायर्ड ग्रेड लाईन. समजतंय का सगळ्यांना? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. Now we will move for the next part of this topic, second part of this topic, that is modern surveying instrument. In that we have to see EDM instrument, electromagnetic distance measurement instrument. हा part आपल्याला बघायचा आहे. Okay, we have to see the EDM instruments. Okay, this is the second part from our unit. Now, before going the properties of electromagnetic waves, we will see some of the introductory part of this electromagnetic distance measurement. Okay, we will see some of the introductory part of this. Okay, so generally there are three methods of measuring the distance by any two. म्हणजे आता बघा आपण मेजरमेंट करायचे दोन मेथड आहेत. कुठल्या? तर डायरेक्ट मेजरमेंट. इन दॅट डायरेक्ट मेजरमेंट मध्ये काय येतं की तर चेनिंग किंवा टेपिंग. ओके, वी कॅन मेजर द डिस्टन्स बाय चेन और टेप. that comes under the direct measurement. Okay, and second one is a optical distance measurement. Okay, optical distance measurement which is done by the tachometry or horizontal substance method or telemetric method. Okay, or using the optical waves attachment. ठीक आहे, ऑटो लेवल वगैरे वापरून आपण जे मेजरमेंट करतो टेलिमेट्री किंवा हॉरिझॉन्टल सबस्टेन्स मेथड, त्याला आपण ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंट म्हणतो. ठीक आहे, आणि तिसरा जो पार्ट आहे त्याच्यात काय येतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट. ओके, दॅट इज ईडीएम विच वी आर गोइंग टू सी ओव्हर हियर. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट, दिस इज द थर्ड पार्ट, हाऊ टू मेजर द distance. Okay, so electromagnetic distance measurement, that is EDM, such it is measured by the geodemeter, tellurimeter किंवा डिस्टोमॅट. ठीक आहे, these are some of the examples. Okay, geodemeter, tellurimeter किंवा डिस्टोमॅट. ओके, तर एखादी लेंथ जर आपल्याला मेजर करायची असेल तर which are three methods: direct measure, direct distance measurement, or optical distance measurement, or electromagnetic distance measurement. ओके, डायरेक्ट मेथड मध्ये काय येतं तर चेनिंग और टेपिंग. ठीक आहे, ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंट मध्ये काय येतं टॅक्योमेट्री किंवा हॉरिझॉन्टल सबस्टन्स मेथड किंवा टेलिमेट्रिक मेथड, या मेथड्स येतात. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट मध्ये काय येतं तर जिओडीमीटर, टेल्युरोमीटर किंवा डिस्टोमॅट येतात. ठीक आहे, हे तीन गोष्टी येतात. Okay, the method of distance measurement or method of direct distance measurement, it is unsuitable in a difficult terrain. Okay, and sometimes it is impossible when some obstruction occurs. आता डायरेक्ट मेजरमेंट जेव्हा करतो आपण तेव्हा what happens, we have to measure the distance by tape or chain. Okay, so there are many times there are chances that some obstruction is in between. म्हणजे एखादा खूप मोठा खड्डा असतो, झाडं असतात, गटर गेलेली असते, नदी असते, पाणी असतं, व्हॉट एव्हर, किंवा चिलाळ असतं वाढलेलं, जिथून आपल्याला मेजरमेंट करणं पॉसिबल नाही, तिथून टेप किंवा चेन नेणं पॉसिबल नसतं. ओके, सो मेनी टाइम्स देअर आर
difficulty while measuring the distance by direct method. Okay, this problem was overcome by the development of the optical distance measuring method. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण चेन टेपनी जसं मेजर करत होतो त्यानंतर ऑप्टिकल डिस्टन्स मेजरिंग हे आले, गोष्टी आल्या, ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंटच्या गोष्टी आल्या. ठीक आहे, अँड त्याच्यानंतर काय झालं, ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंट ज्या मेथड होत्या, द रेंज इज लिमिटेड टू 150 टू 150 म्हणजे 150 मीटर मध्ये 150 मीटरचा 150 mm चा त्याच्यात एरर यायचा. ठीक आहे, दॅट इज 1 in 1000 और 1 in 10,000. ह्याच्यातला जो एरर यायचा तो 1 in 1000 और 1 in 10,000 असा असायचा. ठीक आहे, ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंट मध्ये. मग त्याच्यानंतर काय झालं, ईडीएम टेक्निक आली. ईडीएम टेक्निक वॉज इंट्रोड्युस्ड विच इज हॅव्हिंग अॅक्युरेसी अप टू 1 in 1 lakh. ओके, अप टू, आणि मेजरमेंटची जी रेंज आहे ती 100 किलोमीटर पर्यंत आपण मेजर करू शकतो. म्हणजे आधी टेप वापरत होतो, चेन वापरत होतो, पण त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे त्याचं हे होतं, आउटपुट तेवढा मिळत नव्हता, काहीतरी प्रॉब्लेम्स यायचे, म्हणजे रेंज कमी होती, मेजरमेंट करायला अडचणी यायच्या. ठीक आहे, त्यानंतर ऑप्टिकल डिस्टन्स मेजरमेंट्स आले, पण त्याची पण रेंज जी होती ती 100 मीटर पर्यंत होती. ठीक आहे, 100 मीटर 150 मीटर पर्यंत होती, अॅक्युरेसी 1 in 1000 टू 1 in 10,000 एवढ्यापर्यंत होती. मग ह्याच्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट झाली आणि व्हॉट कम्स टू बी, दॅट इज ईडीएम इन्स्ट्रुमेंट, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट कम्स अक्रॉस टू अस अँड विच इज हॅव्हिंग द अॅक्युरेसी अप टू 1 in 1 lakh. ठीक आहे, 1 लाखामध्ये 1 मीटरचा फक्त 1 लाख जर तुम्ही डिस्टन्स 1 लाख मीटर जर तुम्ही डिस्टन्स मेजर केलं तर त्यात जास्तीत जास्त 1 मीटर पर्यंतचा एरर, म्हणजे एवढ्या अॅक्युरेसीचे ते इन्स्ट्रुमेंट आहे. आणि त्याची रेंज जी आहे ते आपण 100 किलोमीटरच्या लांबचे पण अंतर आपण ऍट अ सिंगल पॉइंट मध्ये मेजर करू शकतो. म्हणजे एका सिंगल क्लिकवर आपण 100 मीटर पर्यंत पण अँगल किंवा डिस्टन्स मेजर करू शकतो. ओके, ईडीएम इज अ जनरल टर्म विच एम्बॅलन्सिंग मेजर. यस, स्लाइड चेंज करना. actually it is general information. I have written it in slide. It is the general information about the हिस्ट्री कशी होती आणि आता फ्युचर मध्ये काय आले. सो आय हॅव रिटन इन स्लाइड. ओके, इट इज इंट्रोडक्शन पार्ट. इज इट ओके? Yes, sir. Okay, if possible I will introduce it in this slide also. Okay, so electromagnetic distance measurement ही जी मेथड आहे, हे जास्ती लोक पुन्हा वापरावे लागले. ठीक आहे, म्हणजे का तर याचं रेंज पण जास्त आहे, अॅक्युरेसी पण जास्त आहे. ओके, आणि आता सध्या जवळजवळ देर आर 50 डिफरंट ईडीएम सिस्टीम्स आर अवेलेबल. म्हणजे ईडीएम ची जी सिस्टीम आहे त्या जवळजवळ 50-60 प्रकारच्या आता ईडीएम सिस्टीम अवेलेबल वेगवेगळ्या ह्याच्यात, म्हणजे टोटल टेस्ट मध्ये म्हणा, ह्याच्यात म्हणा, त्याच्यात म्हणा. ठीक आहे, तर साधे छोटे पण डिव्हाइस येतात. बाय युझिंग दोज डिव्हाइसेस वी कॅन मेजर द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. 2-3 हजार पर्यंत इन्स्ट्रुमेंट येतात. दॅट इन्स्ट्रुमेंट वर्क ऑन द टेक्नॉलॉजी ऑफ ईडीएम. ओके, तर ईडीएम चे जे आहेत ते जनरली एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर जिओडीमीटर, टेलोमीटर आणि डिस्टोमॅट असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, नाउ हाऊ दिस ईडीएम टेक्निक वर्क्स. आता ही जी ईडीएम टेक्निक जी आहे ही कशी वर्कआउट करते हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, हाऊ दिस ईडीएम टेक्निक वर्क आउट वी हॅव टू सी ओव्हर हिअर. ओके, तर ही जी ईडीएम टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये लेझर्स आपण यूज करतो आणि लेझर्स जे असतात त्या वेव्हच्या बनलेल्या असतात. ओके, दिस ईडीएम इज बेस्ड ऑन अ जनरेशन, प्रोपोगेशन अँड रिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. एक ठराविक प्रकारच्या वेव्स असतात, दोज आर जनरेटेड, देन प्रोपोगेटेड, देन रिफ्लेक्टेड, आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर दे आर रिसेप्ट म्हणजे पकडल्या जातात आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं की कोणत्या व्हॅल्यूला पाठवली आणि कोणत्या व्हॅल्यूला रिसिव्ह झाली याचं कॅल्क्युलेशन करून आपण जाताना आणि येतानाचा जो फरक आहे तो फाइंड आउट करतो. अँड इन्स्ट्रुमेंट इंटरनली डू ऑल द प्रोसेसेस अँड गिव्ह अस द डायरेक्ट रीडिंग that point is on 5 meter, that point is on 6 meter, or that point is on 7.5 meter and whatever. ठीक आहे, तर that technique is used, that is of the electromagnetic waves. Okay,
मग त्याच्यामध्ये कोणत्या वेव्ज आपण वापरतो तर मॉडर्न और शॉर्ट वेव्ह, ठीक आहे, शॉर्ट वेव्ह, लॉंग वेव्ह अशा आपण वेगवेगळ्या वेव्ह वापरतो, ठीक आहे. तर आपण सगळं पुढे वापरणार आहे, किंवा इंफ्रारेड वेव्ह पण आपण वापरतो. ओके, तर या ज्या वेव्ज आहेत, वी हॅव टू सी और वी हॅव टू was my voice was audible for the previous 2-3 minutes? Yes, sir. Okay, the camera was off by mistake. Okay, yes. Sir, now what we have to see? We have to see the properties of these waves. आता हे जे टेक्निक आहे ते कशावर होतं सगळं तर this all this happens because of this electromagnetic waves. ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक प्रकारच्या वेव्स बाहेर पडतात आणि त्या वेव्स पुन्हा मागे येतात आणि ह्या वेव्हच्या जाण्यानं ट्रान्समिशन, then it's traveling, that reception on other end, then reflection from that end and from reception to original end. आता ह्याच्यात जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला फायनल व्हॅल्यू मिळतात, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण या वेव्हच्या हे कसं घडतं ते आपल्याला बघायचं आहे. For that we will see the properties of these electromagnetic waves. Okay, the electromagnetic waves, though extremely complex in nature, such it can be represented in the form of periodic sinusoidal waves as shown in figure. ठीक आहे, ह्या वेव्स ज्या आहेत ह्या तसं जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्याचं नेचर जे आहे कॉम्प्लिकेटेड आहे. टू रिप्रेझेंट दिस नेचर इट इज कॉम्प्लिकेटेड, पण जनरली आपण काय समजतो की ह्या वेव्ह ज्या आहेत त्या सायनोसिडली अशा जातात. म्हणजे सायनोसिडल म्हणजे असा असा एस शेप झाला, ठीक आहे, ही एक वेव्ह झाली. देन फ्रॉम हिअर टू हिअर दिस इज अनदर वेव्ह, ठीक आहे. वी जनरली टेल दॅट की दीज वेव्ह प्रोपोगेट इन अ सायनोसिडल मॅनर, ठीक आहे, एस शेप मध्ये जातात असं आपण मानतो, ठीक आहे. सिम्प्लिसिटी कसं आपण सगळं बघतोय बघा, ठीक आहे. द वेव्ह completes the cycle in moving from identical points A to E or B to F or D to H. आता नीट बघा, A to E, इथं A to E, त्याला आपण एक वेव्ह म्हणू शकतो. ओके, एवढी. A to E, this is one wave. ओके, और किंवा ही इथं बघा, नीट बघा, ही एवढी म्हणजे ह्या 0 पासून चालू झाली, 0 ला संपली. ओके, किंवा आपण असं पण म्हणू शकतो B to F. जर आपण वेव्ह इथून चालू केली तर एक वेव्ह कधी कंप्लीट होणार आपली, ह्या 90 फेज अँगलला जर चालू झाली तर ह्या 90 फेज अँगलला संपणार, ठीक आहे. और B to F, किंवा आपण असं पण म्हणू शकतो D to, प्लीज टेल मी समवन, D to कुठपर्यंत जाणार, D to H, ठीक आहे. म्हणजे ज्या फेज अँगलला सुरू झाली त्या फेज अँगलला संपती, त्याला आपण एक वेव्ह म्हणतो, ठीक आहे. जर C चं बघायला गेलं तर फ्रॉम C टू G लाईक दिस वे, ठीक आहे. तर याला आपण एक वेव्ह म्हणतो. आपण कुठून स्टार्ट करायचं बघायचं आणि त्याच फेज अँगलला पुन्हा एंड करायचं. ओके, आपण या प्रॉपर्टीज बघतोय, वेव्हज कशा आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो, ठीक आहे. थेरॉटिकल पार्ट आहे, जास्ती काय त्यात हार्ड अँड फास्ट असं हे नाहीये, ठीक आहे. So number of times the wave completes the cycle in a 1 second is termed as the frequency of that wave. आता ही जी वेव्ह आहे, ठीक आहे, that wave propagates, ही वेव्ह जी आहे that wave propagates through the air, आणि एका सेकंदामध्ये यांनी किती वेव्हज कंप्लीट केल्यात. आता ही एक वेव्ह अशी पुढे पुढे जाताना ते 1000, 2000, 1 लाख, 10 लाख अशा एका सेकंदात किती वेव्हज कंप्लीट करते, दॅट सिम्पली कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह, ठीक आहे. टर्मिनॉलॉजी बाकी काय अवघड नाही. ओके, द नंबर ऑफ टाइम्स द वेव्ह कंप्लीट्स द सायकल इन 1 सेकंड इज टर्म्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह, ठीक आहे. त्याला आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह म्हणतो. द नंबर ऑफ टाइम्स वेव्ह कंप्लीट्स अ सायकल इन 1 सेकंड इज टर्म्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. ओके, द फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटेड बाय हर्ट्ज. ओके, फ्रिक्वेन्सी एफ जी आहे त्याला आपण HZ, त्याला आपण हर्ट्ज असं पण म्हणतो. वेअर 1 हर्ट्ज इज अ 1 सायकल पर सेकंड. ओके, म्हणजे एका सेकंदामध्ये
किती सायकल कंप्लीट केल्या त्याला आपण हर्ट्स म्हणतो. ठीक आहे. Thus, if frequency is equal to 103 hertz, the frequency, आता फॉर एक्झाम्पल घेतो आपण, if frequency is 103 hertz, it simply means that the wave completes 103 cycles in a 1 second. म्हणजे त्या वेव्हनी एका सेकंदामध्ये अशा 103 सायकल कंप्लीट केल्यात. ठीक आहे, म्हणजे त्या वेव्हनी अशा 103 सायकल कंप्लीट केल्यात थोडक्यात. समजते? आर यू गेटिंग? प्लीज टेल मी. Yes, sir. Okay. So this was the definition of hertz. Okay. Now the length traversed in a one cycle by the wave is termed as a wavelength and it is denoted by lambda meters. ठीक आहे, याला लॅम्बडा म्हणतो आपण. ठीक आहे. The length traveled by one cycle by a wave is termed as a lambda and it is denoted by the lambda in meters मध्ये. ठीक आहे, याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. म्हणजे ही इथून ते इथपर्यंत जी काय आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो आणि ही किती आहे तर लॅम्बडा मीटर आपण असं लिहितो. लॅम्बडा म्हणजे एक 0.0005 मीटर असं वॉट एव्हर. ठीक आहे, लॅम्बडा इज अ साइन. ठीक आहे, इथून पण इथपर्यंत मेजर केलं तरी ही पण एक वेव्हच आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या फेज अँगलला चालू करतोय त्या फेज अँगलला जर संपर्क असेल दॅट इज वेव्ह. ओके. सो द लेंथ ट्रॅव्हल्ड बाय द वन सायकल by the wave is termed as the wavelength and it is denoted by the lambda. ठीक है. Thus the wavelength of the wave is the distance between two identical points such as A to E. ठीक है, A to E मधला डिस्टन्स असेल किंवा B to F असेल किंवा D to H असेल. ठीक आहे, म्हणजे त्याच पॉइंटने चालू झाले त्याच लोकेशनला संपत असेल. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ वेव्हलेंथ. Now the period is the time taken by a wave to travel through the one cycle or one wavelength. आता ही झाली मगाशी जी डेफिनेशन होती, that was the definition of frequency. Now period ची डेफिनेशन बघूया. The period is the time taken by the wave to travel through one cycle or one wavelength. Okay, एक वेव्हलेंथ पार व्हायला तिला जेवढा वेळ लागतो त्याला आपण पिरियड म्हणतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय द टी सेकंड मध्ये आपण त्याला हे करतो. द व्हेलॉसिटी v ऑफ द वेव्ह. आता व्हेलॉसिटी बघा. द व्हेलॉसिटी v ऑफ द वेव्ह इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द 1 सेकंड. ठीक आहे, एका सेकंदामध्ये त्या वेव्हनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्याला ते कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे आपण त्याला व्हेलॉसिटी म्हणतो. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो the velocity v of a wave is a distance traveled by 1 second and now the frequency, wavelength and period that can all vary according to the wave producing the source. आता तुम्ही म्हणताल की प्रत्येक वेव्हची वेव्हलेंथ किंवा व्हेलॉसिटी किंवा टाइम पिरियड हा सेम असतो का वेगळा असतो? तर इट इज डिफरंट फॉर डिफरंट वेव्ह. प्रत्येक वेव्हला हा डिफरंट असतो जर त्याचा सोर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वेव्ह इज चेंज. म्हणजे तुम्ही सूर्यातून येणाऱ्या प्रकाशाची वेव्ह ह्याचा टाइम पिरियड वेव्हलेंथ हा वेगळा असणार आहे. बल्ब मधून येणाऱ्या प्रकाशाची वेव्हलेंथ, सोर्स, टाइम, फ्रिक्वेन्सी वेगळा असणार आहे. आणखी कुठून इन्फ्रारेड असेल, लॉंग वेव्ह असेल, शॉर्ट वेव्ह असेल, असे जिथून वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह बाहेर पडतात. कॉम्प्युटर मधून जो प्रकाश येतो तो पण एक प्रकारचा वेव्हच आहे. ठीक आहे, मोबाईल मधून जो तुमच्याकडे प्रकाश येतो that is also propagated in the form of wave. Okay, and all these waves having the different frequency, different wavelength, different velocity and it depends on the source. ठीक आहे, ज्या सोर्स मधून निघाले त्याच्यानुसार त्याचा वेगवेगळी प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे, प्रत्येक वेव्हची प्रॉपर्टी हे वेगवेगळी असते. However, velocity v of an electromagnetic wave it depends on the medium through which it is traveling. ठीक आहे, आता एखादी वेव्ह आहे, एकच सोर्स आहे, एकच वेव्ह आहे आणि ती प्रोपगेट होते, पण ती आधी व्हॅक्यूम मधून पास झाली. व्हॅक्यूम म्हणजे जिथं काहीच नाही, हवा, अन्न, पाणी काहीच नाही. हवा नाही, पाणी नाही, सॉलिड काहीच नाही. ठीक आहे, व्हॅक्यूम मध्ये पास होताना त्याचा स्पीड वेगळा असणार आहे. सॉलिड मधून पास होताना त्याचा स्पीड वेगळा असणार आहे. हवेतून पास होताना वेगळा असणार आहे. पाण्यातून पास होताना वेगळा असणार आहे. ओके, सो इट डिपेंड्स ऑन द मीडियम. ठीक आहे, म्हणजे एखादी सूर्यातून प्रकाश निघाला तो एकदा तुम्हाला माहिती आहे हवेचे वेगवेगळे लेअर आहेत, त्याची डेन्सिटी वेगळी आहे. तर प्रत्येक ठिकाणी डेन्सिटी जशी चेंज होईल त्याची स्पीड चेंज होणार. ठीक आहे,
जर तो व्हॅक्यूम मधून गेला तर अजून चेंज होणार, तो पाण्यात गेल्यानंतर अजून त्याचा स्पीड चेंज होणार. एखाद्या ग्लास मधून जर पास होत असेल सूर्यप्रकाश, ऍट दॅट टाइम ऑल्सो इट्स व्हेलॉसिटी इज डिफरंट. म्हणजे द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज डिपेंड्स ऑन द medium through which it is traveling. Okay, the velocity of wave in a vacuum is termed as the speed of light. ठीक आहे. आता स्पीड ऑफ लाईट, जो सूर्याचा प्रकाश जो आहे त्याचा जो स्पीड आहे किंवा एखाद्या प्रकाशाचा स्पीड तुम्हाला माहिती आहे, आवाजाचा स्पीड पण तुम्हाला काही 340 मीटर पर सेकंड वॉटेवर असं काहीतरी आहे. लाईक दॅट वे म्हणजे प्रकाशाचा स्पीड पण काहीतरी डिफाईन केलेला आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह, आता एखादी वेव्ह जर व्हॅक्यूम मधून पास होत असेल, इफ सम वेव्ह इज पासिंग थ्रू द व्हॅक्यूम, तर दॅट वेव्ह इज हॅव्हिंग द स्पीड इट इज इक्वल टू द स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे. आणि स्पीड ऑफ लाईट आपण किती पकडतो तर 299729 किलोमीटर पर सेकंद, म्हणजे 2,99,792 किलोमीटर पर सेकंद. सॉरी, 2,99,792 किलोमीटर पर सेकंद, म्हणजे जवळजवळ 3 लाख किलोमीटर. ठीक आहे, जवळजवळ 3 लाख किलोमीटर पर सेकंद. जर तुम्ही मीटर पर सेकंद मध्ये घ्यायचं तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढा स्पीडचा लाईट आहे. म्हणजे सूर्यातून प्रकाश निघाला जस्ट आणि 1 सेकंदानंतर तो प्रकाश कुठं असणार आहे, तर जवळजवळ 3 लाख किलोमीटर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं असणार आहे. 2 सेकंदानंतर त्यांनी जवळजवळ 6 लाख डिस्टन्स कव्हर केलेलं असणार आहे. ओके, लाईक दॅट वे. ओके, सो velocity of wave in a vacuum is termed as the speed of light and it is denoted by the c. याला आपण c ने डिनोट करतो. Okay, the value of which is it is presently known, that is 2,99,792 kilometer per second, and it, for simple calculation we take it as 3 into 10⁸ meter per second. ठीक है. The above properties of an electromagnetic wave can be represented by the relation. ठीक आहे. आता कसं आपण हे मानतो बघा. अनदर प्रॉपर्टी ऑफ द वेव्ह इज नोन एज अ फेज. आता आणखी व्हेलॉसिटी जशी प्रॉपर्टी बघितली तशी फेज ही एक प्रॉपर्टी आहे वेव्हची. So another property of wave, it is known as a phase of the wave and it is denoted by the symbol, here it should be that delta. Okay, and it is very convenient method for identifying the fraction of the wavelength or cycle in EDM. One cycle or one wavelength has phase ranging from 0 to 360 degree. आता एक जी वेवलेंथ असते त्याचा जो फेज अँगल असतो that phase angle is from the 0 to 360 degree. 360 डिग्री पर्यंत त्याचा फेज अँगल असतो, कारण 0 ने स्टार्ट होणार, इथं 0, ओके, इथं 0, त्याच्यानंतर इथं 90, इथं 180, 270 आणि 360, इथं वेव्ह संपली. ओके, 0, 90, 180, देन 270 आणि 360. ओके, सो फेज रेंजिंग फ्रॉम 0 to 360 डिग्री at various points A, B, C, D, E. ओके, आणि व्हेरियस फेज अँगल्स, म्हणजे फेज म्हणजे थोडक्यात अँगल. इथं काय अँगल असणार आहे ए पशी, at A it should be 0, at B it is equal to 90, then at C it is 180, at D it is 270, at E it is 360. Okay, like that way. At F पुन्हा F ला गेल्यावर काय होतं, पुन्हा 360 is simply means the 0. Okay, so when we go to the F again it comes to be 90 degree. Okay, at G it is 180. Okay, at H it is 270, and suppose this point is there, here it is 360 or 0. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? Yes, sir. Okay, so these are the properties of the wave. म्हणजे आपण वेव्हलेंथ बघितली, फ्रिक्वेन्सी बघितली, व्हेलॉसिटी पाहिली, तसं याचा अँगल पण आपण मेजर करतो ह्या वेव्हचा. ठीक आहे. नाव इथे एक स्पेक्ट्रम आहे. स्पेक्ट्रम म्हणजे काय, आता ह्या वेव्ह ज्या आहेत ह्या वेव्हलेंथ नुसार किंवा फ्रिक्वेन्सी नुसार आपण ह्या
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज आहेत. कारण मी मगाशी बोललो, सम वेव्हज कम फ्रॉम द सन, सम वेव्हज कम फ्रॉम द बल्ब, सम वेव्हज कम फ्रॉम द, एखादी आग लागली आहे, ठीक आहे, फ्लेम इज देअर, फ्रॉम देअर वेव्हज प्रोपोगेट, और सम वेव्ह कम्स फ्रॉम द मोबाईल, सम वेव्हज कम फ्रॉम द एनी डिव्हाइस. ओके, लाईक दॅट वे प्रत्येक वेव्हला एक वेगवेगळी वेव्हलेंथ आहे. ठीक आहे, तर वेव्हलेंथ नुसार वी हॅव डिवाइडेड द नोटेशन फॉर दॅट पर्टिक्युलर वेव्ह. ठीक आहे, आता वेव्हलेंथ नुसार आपण केले, तसं फ्रिक्वेन्सी नुसार पण केले. फ्रिक्वेन्सीचा पार्ट आपण नंतर पाहूया, आधी वेव्हलेंथ नुसार आपण पाहूया. ठीक आहे, इफ वेव्हलेंथ इज 10⁴, ओके, 10⁴ म्हणजे 10,000 पेक्षा जर जास्ती वेव्हलेंथ असेल तर त्याला आपण लॉंग वेव्हज म्हणतो. ठीक आहे, दॅट वेव्हज आर कॉल्ड ॲज अ वेव्ह लॉंग वेव्हज. ओके, जर वेव्हलेंथ जी आहे ही 100, दॅट इज 10⁵ इथपर्यंत ह्या रेंज मध्ये असेल तर त्याला आपण मीडियम वेव्हज म्हणतो. ठीक आहे, जर वेव्हलेंथ जी आहे दॅट 10⁻⁴ म्हणजे 1 to 100 असेल तर त्याला आपण शॉर्ट वेव्ह म्हणतो. ठीक आहे, इफ वेव्हलेंथ इज फ्रॉम 1 to 100 देन इट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट वेव्ह. ओके, इफ वेव्हलेंथ इज फ्रॉम 10⁻⁻3, समजा हा पॉइंट आहे 10⁻⁻3, 10⁻⁻3 to 1, देन इट इज कॉल्ड एज अ मायक्रोवेव्ह. ठीक आहे, हे सगळं मीटर मध्ये आहे का, 10⁻² जे आहे ते. इफ वेव्हलेंथ इज फ्रॉम 10⁻⁻6 to 10⁻⁻3, then it is called as infrared waves. Okay, if wavelength is suppose I will call this point as a 10⁻⁷, 10⁻⁷ to 10⁻⁶, then it is called as a visible light. आपल्याला जी विजिबल लाईट आहे दॅट्स वेव्हलेंथ, त्या एका वेव्हची जी लेंथ आहे 10⁻⁶ to 10⁻⁷ च्या अराउंड आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा लहान असेल तर त्याला आपण अल्ट्राव्हायोलेट वेव्ह म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा जर लहान वेव्हलेंथ असेल तर त्याला आपण एक्स रे वेव्हज म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ती जी वेव्ह प्रोपोगेट होतीये, द वेव्ह विच इज प्रोपोगेटेड लाईक दिस वे, ह्या वेव्हची जी काही वेव्हलेंथ आहे, वेव्हलेंथ म्हणजे काय, एवढाच फक्त पार्ट. ठीक आहे, एवढाच पार्ट. ही लेंथ जशी जशी कमी होत जाते, म्हणजे कमी असेल तर एवढीच असणार. ठीक आहे, अशी जशी जशी वेव्हलेंथ कमी होत जाते तसं त्यांचे नावं चेंज होत जातात. लॉंग वेव्ह, मीडियम वेव्ह, शॉर्ट वेव्ह, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड वेव्ह, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि एक्स रे. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? Yes, sir. ओके, तर हे झालं वेव्हलेंथ वाईज. ठीक आहे, आता ह्याचं जे हे आहे क्लासिफिकेशन, दॅट क्लासिफिकेशन इज ऑल्सो डन अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदात कितीदा ती वेव्ह प्रोपोगेट करते, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे त्याच्यानुसार पण आपण त्याचं हे केलेलं आहे. तर बघा, लॉंग वेव्ह साठी सेपरेट इथं दिले 10⁻⁴ टू हिअर. ठीक आहे, त्याला आपण लॉंग वेव्ह म्हणणार. मीडियम वेव्ह असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी इथून ते इथपर्यंत आहे. ठीक आहे, मायक्रोवेव्ह साठी वेगळी आहे, इन्फ्रारेड साठी वेगळी आहे, विजिबल लाईट साठी दिलेली आहे खाली, अल्ट्राव्हायोलेट साठी दिलेली आहे आणि एक्स रे साठी दिलेली आहे. आता इथं नीट लक्षात घ्या, जसं जसं तुमची वेव्हलेंथ कमी होत जाते तशी तशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. ठीक आहे, जशी जशी तुमची वेव्हलेंथ कमी होत जाते तशी तशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. का, तर तुमची वेव्हची लेंथ कमी असल्यामुळं ते एका सेकंदात खूप वेळा प्रोपोगेट करणार. जर वेव्हची लेंथ जर जास्त असेल तर त्याला प्रोपोगेट व्हायला वेळ लागणार. ठीक आहे, म्हणून हे बघा, इकडचे आकडे जे आहेत, इकडचे आकडे हे कमी कमी होत गेले तिकडं, आणि इकडचे आकडे ते इकडं कमी होत गेले, इकडं वाढत गेले. ठीक आहे, समजतंय? हा चार्ट फक्त लक्षात घ्या आणि आकडे लक्षात ठेवा, डायग्राम काढायची आणि एक्सप्लेनेशन करायचं नॉमिनल. ओके, समजतंय? So Yes. these are some of the properties of these waves. आता हे केल्यानंतर, ह्या प्रॉपर्टीज बघितल्यानंतर आपण आता हे सगळ्या गोष्टी का बघायला, व्हाय वी आर लुकिंग ऑल दीज प्रॉपर्टीज ऑफ दीज वेव्स. तर दीज वेव्स आर युज्ड इन द टोटल स्टेशन और इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, जे लेझरवर चालतात इन्स्ट्रुमेंट, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ह्या वेव्स सोडणं, ते दुसरी जी जागा आहे तिथं थटून ते माघारी येणं, हे जाऊन थटून माघारी आल्यानंतर त्यात जो काही फरक आलाय
that difference is measured, interpreted, and that instrument tells us की एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, मग हे सगळं इंटरनली कसं चालतं, तर ह्या वेव्हच्या जेव्हा म्हणजे वेव्ह मध्ये काय फरक पडलाय ते बघून आपण कॅल्क्युलेट करतो. दॅट्स व्हाय वी आर लुकिंग द प्रॉपर्टीज ऑफ दीज वेव्स. ओके, तर ह्या प्रॉपर्टीज आपण पहिल्यांदा बघितलं की वेव्हलेंथ काय असते, पुन्हा फ्रिक्वेन्सी काय असते, टाइम पिरियड काय असतो, ठीक आहे, स्पीड काय असतो, किंवा कुठल्या वेव्हला काय म्हणतात. इफ वेव्हलेंथ इन्क्रीजेस देन दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज समथिंग, इफ फ्रिक्वेन्सी चेंजेस देन दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज, म्हणजे आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघतोय. ओके, नाऊ वी हॅव टू सी द हाऊ टू मेजर द ट्रान्झिट टाइम. आता एखादी वेव्ह गेली तर तिचा टाइम मेजर करायसाठी कसं करायचं तर ते आपल्याला बघायचंय. वी विल सी दिस ट्रान्झिट टाइम इन अ नेक्स्ट लेक्चर. ओके, बिकॉज इट माइट गेट हेवी टू यू. आतापर्यंत आपण आज जेवढं शिकलो तेवढं तुम्ही प्लीज राईट इट डाऊन इन युअर नोटबुक अँड वी विल सी द फर्दर थिंग्स इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, it should not be very fast to you. Okay, so please write it down in your notebook. Properties of electromagnetic waves, draw that particular diagram and write it in your notebook. Okay, once you write it down just let me know, I will share the next slide. Okay, as we are having, I think how much time is there, 10 minutes up to there, you can write it down in your notebook. Okay, so please write it down. Once you write it down just let me know, I will share the further things with you. Once you write it down, it may get fit in your memories what we have learned today. Okay, please write it down and let me know.
please take a screenshot of this because it is almost 4 p.m. Okay, if you haven't read, please take a screenshot of this, or you may get it through the link also. Okay, you can write from there also. So I will stop here. We will continue the further things in the next lecture. Thanks for the joining.